जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बराच दिवसापासून आई म्हणत होती की वांग्याची ढाका काही भेटतात काय बघ. माका बराच वेळा तिनं सांगितलेल्या की कणकवलीत गेलंस तर घेऊन ये, पण काय माका काय भेटाक नाही. तर ह्या मंगळवारी म्हणजे आमचा आठवडी बाजार असता मंगळवारी कणकवलीचो. तर त्या आठवडी बाजारात आम्ही गेलेलो. माका काय थोडं व्हिडिओ शूट करून गावलं नाही, कारण बराचसा असा सामान होता माझ्याकडे. तर आणि वजन पण होता काही गोष्टींचा. तर माका मार्केटमध्ये मेन मार्केटमध्ये जर आमचं पारंपरिक तिथे दुकानं लावतात लोक वगैरे, तर तिथे गाड्या घालूक थोडं डिफिकल्ट आहे, कारण काय गर्दी खूप असता. तर असं गाडी न घेता थंय जाऊन मी तुमका कधीतरी व्हिडिओ दाखवीनच. तर आम्ही गेलेलो सगळेजण, आई आणि मी. तर माका मार्केटमध्ये जाऊक भेटलं नसल्यामुळे आईन मग ती तिका वांग्याची जी ढाका भेटली सगळी, म्हणजे जवळजवळ 7-8 ढाका होती. तर ती आईने घेतल्या आणि मग ती घराकडे गेली. तर आई म्हणाली आता पाऊस पण नाही आहे, तर आता ती तशीच जर ठेवली न लावता आता ती सुकून जातली किंवा मरतली. तरी पण आता आपण काय करूया आयडिया की ती लावूया जमिनीत आणि नंतर तिका पाणी स्पेशली शिपडत बसूया. आई इकडे बघा, काही झाडांचे फांदे तोडता. तर ह्याचं काय काम आहे म्हणजे या फांद्यांचा आता तुमका आई नंतर सांगितच. तर आता ती वांग्याची ढाका लावची ही प्रोसेस सुरू झालेली असा. तर आई टाळ जमा करता. थोडक्यात हे टाळ असत. ते टाळ आता पुढे तुमका कशा पद्धतीने ते ढाकांसाठी उपयोगी पडतले, म्हणजे थंय त्यांचा वापर केला जातलो, तर ते तुमका पुढे आता व्हिडिओमध्ये कळतलेच. ही बघा आयन जी ह्याची, ही बघा ही असत वांग्याची ढाका जी आईन कणकोलीतून आणल्यानात मंगळवारच्या बाजारातून. तर आता आई लावूक घेता. हे बघा असे खड्डे मारूचे लागतात ढाका लावच्या. जास्त नाही ढाका 7-8च. आता आमची आजी तुमका सांगात की कशा पद्धतीने ही ढाका लावली जातात याची वांग्याची. हां सांग, बोल. हे असे खड्डे मारून घेतले आईन अंदाजे. पाणी घालायचं, पाणी पाणी घालायचं ती कशी कसं पाणी घालायचं. पाणी नाही तर असंच पाणी होतं, टाकायचं मुठमुठ टाक पाणी असं. हे पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी टाकूया, म्हणजे पाऊस नाही ना म्हणून आई पाणी टाकता. आणि खत म्हणून खत नाही पण एक ॲज अ खत म्हणून शेणखत आणि रका. रका ही कीटकनाशकाचं काम करता आणि शेणखत या खताचं काम करता. तर ह्या आई टाकून घेता. आजी माका सांग काय प्रोसिजर आहे ह्या वांग्याच्या अळी लावताना काय काय करतात तुम्ही? काय ते लावतो एवढा टाळा लावतो, ते माती तयार केलं ना, माती रका आणि ते गोवर टाकून ती अळी देते हाडल्यात ना घर माती आजी लावता. किती 2-2 काही केक लावतात? 2-2 जवळजवळ 15-20 आहेत ना ढाका? 15-20 ढाका असत. मी 7-8 बोलले चुकान. 15-20 तरी आहेत. तर 2-2 लावतली, म्हणजे एक मेला तर एक जिवंत ॲटलीस्ट राहत. हे बघा ही बघा इकडे 2-2 अळी म्हणजे ढाका लावल्यानेत वांग्याची, आणि त्याका चांगला अशी लेवल करून घेतल्याने. पाणी पण जात नाही ना, पाणी गेली की कुसतली, जास्त पाणी जात नाही म्हणून ती लेवल करून घ्यायची. आजी तुम्ही पहिला तुमच्या गावी करायचाच. आजीचा गाव आमच्या डिगवळा असा. तर तिकडे डिगवळ्यात भरपूर असं काय काय करायची शेती करायची अशा, म्हणजे वेगवेगळ्या लावतो काय नाही.
पाण्याची काही गरज नाही होती, पण पाऊस नसल्यामुळे हे येत ना ती, त्याच्यामुळे पाऊस नाही म्हणून पाणी घालतो आम्ही जरा, म्हणजे गरज नाही. मरतीत वगैरे किंवा ओलावा जरा ऊन लागता खूपच, ओलावा असा कोय जमिनीत, म्हणून पाणी थोडा पाणी मिक्स करतात. पाणी घालत राहील आता ह्याच्यात काही पाण्याची गरज नाही. ह्या आम्ही सेपरेटली 2 घेतलेलो, 5-5 रुपया याक, म्हणजे 10 रुपयाची 2, आणि ती सगळी 20 रुपयाची. नाही, किती रुपयाची होती ही सगळी? 30 रुपयाची. 30 रुपयाची. म्हणजे बघा आमका ही महाग पडली ही 2. ती नाजूक होती एकदम, ती जरा मोठी आहेत, ही जरा मोठी होती ही सगळी. लावलं तेवढी. पाणी कुठे जिरडले पाणीवर. आता सगळी वांग्याची ढाका लावून झालेली असत, तर त्याच्यानंतरची प्रोसेस ती मी तुमका मगाशी सांगितलेलं आहे. ती हे बघा, हे जे टाळ आणलेले असतात ना, तर ते त्या ढाकांवर हे सपोर्टसाठी आणि खत पण त्याचं तयार होतं. एक अर्थ त्याला सपोर्ट मिळता, एक अर्थ त्याला खत तयार होता. आणि चुकान जर पावसाचा पाणी पडला वगैरे त्याच्यावर, तर मुळांका काय होत नाही, होय ना? धुपान जात नाही लगेच, धुपत नाही. अधिक त्यांना सपोर्ट मिळतं, अधिक त्यांना कारखत मिळतं पाणी. पण चांगलं. हे बघा, अशा पद्धतीने जी ढाका ती पूर्ण हे करून घेतल्यानं, ह्या टाळाने कवर करून घेतल्याने, तर ही ॲक्च्युली प्रोसेस असा जुनी प्रोसेस. कारण काय, ह्याचा मल्टिपल याची कारणं फायदे असत. तर मेन म्हणजे जमिनीची धूप होता नाही ती, आणि दुसरं म्हणजे खत, आणि पावसाचं पाणी साचून वगैरे मेन म्हणजे हे होत नाही. जी मुळं असतात, जी ढाका असतात वांग्याची, ती कुसत नाही. जी वांग्याची ढाका आपण आणलेलो ती सगळी लावून झालेली असत. तर तुम्ही बघितलास की कशा पद्धतीनं आम्ही आजीन आणि आईन ती लावून घेतल्यानं, ढाका लावल्यानंतर त्याच्यावर टाळा लावल्या नाहीत. कारण काय, मेन म्हणजे काही कारणं असतात, म्हणजे जमिनीची धूप होऊ नये किंवा खत मिळावा, पाणी साचून राहता नाही म्हणून, अशी कारणं काय काय आहेत ती, त्यासाठी ते टाळं टाकले आहेत जे काय वांग्याची ढाका त्याच्या भोवतारी. तर अशा पद्धतीने ही लावली जातात. हा व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी एक मेन गोष्ट म्हणजे, आम्ही अशा प्रकारेच मिरचीची पण जी हे आहेत रोपं, ती पण आम्ही लावतो.